पोलखोलीची बातमी आहे। पहिल्याच पावसात म्हाडाची पोलखोल झाली आहे। म्हाडाच्या मुंबईतील अनेक घरांना गळती लागल्याचं दिसून आलंय। तसंच बांधकामात अनेक त्रुटी असल्याचंही समोर आलंय। या सर्व प्रकारामुळे घर विजेते हैराण झालेत। दरम्यान आम्हाला इमारतीतील अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सुद्धा या रहिवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय सांगाल? अगदी पहिल्याच पावसात म्हाडाची ही पोलखोल झाली आणि घरांना गळती लागल्याचे काही प्रकार समोर आलेत। काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच 2023 महाराष्ट्र लॉन्ड्रीमध्ये अनेक ठिकाणी घरं लागली होती। मात्र त्यामध्ये मुंबईतील विक्रोळी नंबर 2 मध्ये 415 स्कीम हा म्हाडाचा एक प्रोजेक्ट होता। त्यात अनेक घरं लागली। हे घरं साधारण जे विक्रेते आहेत त्यांना 40 लाखाला पडले होते। मात्र आता पहिल्याच पावसात तुम्ही पाहू शकता की त्या घरांना सगळीजण गळती लागली आहे। त्यामुळे जे विक्रेते आहेत किंवा जे घरं आहेत ते मात्र त्रस्त झालेले आहेत की पहिल्याच पावसाचा असा त्रास होत असेल तर पुढे आम्ही कसं या घरामध्ये राहायचं अशी त्यांची तक्रारी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। काय म्हाडामध्ये ज्यांना ही कामं दिली गेली 3-3 हजार कोटीची 2200-2300 कोटी सगळी कामं जवळपास 12,000 कोटीची कामं वाटप करून दिल्या गेली आणि ते सगळं मॅनेज करून टेंडर वाटले गेले। त्यामुळं कमिशनखोरी खूप मोठ्या प्रमाणात झाली की अधिकारी आणि शासन मिळून मंत्री मिळून सगळ्यांनी मिळून जवळपास 22% त्यातून मिळाले। जर हे 22% म्हाडाच्या बिल्डिंगमधून मिळणार तर बिल्डिंग गळणार नाही तर काय होईल?